तवत मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। मुंबईतील बेलासीस उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला होणार। मुंबईतल्या ताडदेव नागपाडा मुंबई सेंट्रल दरम्यानचा महत्त्वाचा दुवा असणारा हा ब्रिज वाहतुकीस महत्त्वाचा। उड्डाणपुलाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव निश्चित। मुंबईतील हवा प्रदूषणाचे मागील 7 वर्षांमधील सर्व विक्रम मोडीत। गेल्या 7 वर्षातील सर्वात उच्चांकी पातळीवर वायू प्रदूषण पोहोचलं। काल मुंबईचं एअर क्वालिटी इंडेक्स 344 एवढं उच्चांकी होतं। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच थंडी गायब, मात्र तापमानामध्ये मोठी वाढ। मुंबईमध्ये शनिवारी 36.30 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। यावर्षीच्या उन्हाळ्यात तापमानाचा उच्चांक नोंदवला जाण्याची शक्यता। मुंबईमध्ये पंपिंग स्टेशनमुळे रेल्वे रूळ पाण्याखाली जाणार नाहीत। कुर्ला सीएसटी रोड, माहीम कॉजवे आणि वाकोला नदीजवळ पंपिंग स्टेशन उभारणीला सुरुवात। पावसाळ्यामध्ये कुर्ला शिव रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर पाणी भरणार नाही। म्हाडानं मुंबईतील 84 दुकानांचा लिलाव केला असून त्यातील केवळ 35 दुकानांची विक्री झालेली आहे। बिंबिसार नगर येथील दुकानांकडे व्यावसायिकांना सपशेल पाठ त्यांनी फिरवले। 17 पैकी एकाही दुकानाची विक्री झाली नाही। पुण्याच्या कोंडव्यामध्ये रमजान निमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय। दररोज सायंकाळी 5 ते रात्री 12 या वेळेमध्ये वाहतूक व्यवस्थेत बदल असणार आहे। रमजान महिना संपेपर्यंत हे बदल लागू असतील। पुण्यामध्ये बुलेटच्या आवाजाला पोलिसांचा लगाम। दिवसभरामध्ये 348 सायलेन्सर जप्त, लाखोंचा दंड वसूल। वाहनांचे मॉडिफाईड सायलेन्सर काढून टाकत वाहतूक पोलिसांकडून 148 वाहनं जप्त। पुणे शहरातील रस्ते नागरिकांसाठी असुरक्षित। गेल्या वर्षभरामध्ये 103 पादचाऱ्यांचा मृत्यू। सार्वजनिक आरोग्य आणि शहरी नियोजनाचा प्रश्न गंभीर।